गुन्हेगारीवर रॅप सॉन्ग करणाऱ्याला अटक झालेली आहे। नाशिक पोलिसांनी केस कापून त्याची शहरातनं धिंड काढली। आरोपीवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शिवसेनेच्या फरार नेत्यावर गुन्हा दाखल आहे। नाशिकमध्ये रॅप सॉन्ग तयार करून ते व्हायरल केला म्हणून दहशत माजवल्या प्रकरणात पोलिसांनी पवन पवारच्या विरोधात गुन्हा दाखल केला। पवन पवार सध्या फरार आहे, तर रॅप सॉन्ग तयार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रॅप सॉन्ग तयार करून ते अपलोड केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी अटक करून केस कापून त्याची शहरातनं धिंड काढली। नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा आम्ही गुन्हेगारी प्रकाराची रील काढली होती। सर्वांना आमची नम्र विनंती आहे, कोणीही गुन्हेगार त्यामुळं आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली। आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे। तर माझी अशी विनंती आहे का कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकाराची रील बनवू नका, नाहीतर सर्वांवर कारवाई होईल।